गुरुवारचा उपवास आणि श्री स्वामी समर्थांची गोड कृपा. श्री गणेशाय नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म श्री तस्मै श्री गुरवे नमः. पुणे शहराजवळील एका वस्तीत सावित्रीबाई नावाची एक साधी गृहिणी राहत होती. नवरा लहान अशा नोकरीवर होता. 2 मुलं शिकणारी. घर चालत होतं, पण नेहमी चिंता, पैसा कमी, भवितव्य अंधुक. सावित्रीबाईंची एकच श्रद्धा होती, गुरुवारचा उपवास आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण. उपवासाची सुरुवात. एकदा घरात मोठा आर्थिक फटका बसला होता. नवऱ्याची जवळजवळ नोकरी जाण्याचीच वेळ आली होती. त्या दिवशी गुरुवारच होता. सावित्रीबाईंनी शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि म्हणाल्या, स्वामी, उपवास माझ्यासाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी आहे. तिने पिवळं वस्त्र नेसलं होतं, गुळे चणे ठेवले होते आणि मनापासून नामस्मरण सुरू केलं होतं. परीक्षा आणि संयम. दुपारपर्यंत घरात काहीही खायला नव्हतं. मुलांनी विचारलं, आई, आज जेवण नाही का बनवलं? ती हसून म्हणाली, बाळांनो, आज गुरुवार आहे, आपल्याला स्वामी सगळं काही देतील. मनात मात्र काळजी होती, पण श्रद्धा डगमगली नाही तिची. संध्याकाळी दारावर टकटक झाली. समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते. ते म्हणाले, सावित्रीबाई इथेच राहतात का? हा डबा त्यांना द्यायला सांगितला आहे. डब्यात गरम जेवण होतं, फळं आणि थोडे पैसे देखील होते. सावित्रीबाई हे पाहताच थक्क झाल्या. कोणी पाठवलं? वृद्ध म्हणाले, ज्याच्यावर तुम्ही उपवास करता त्यानेच. आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला नव्या नोकरीचा फोन आला. पगार जास्त, स्थिर काम. घरात हळूहळू समाधान आलं. सावित्रीबाई मात्र कधीही गर्वाने बोलल्या नाहीत. त्या म्हणायच्या, उपवासाने देव मिळत नाही, श्रद्धेने गुरु मिळतो. काही महिन्यांनी सावित्रीबाई अक्कलकोटला गेल्या. गुरुवारचा दिवस होता तो. दर्शन घेताना तिला तोच वृद्ध पुन्हा दिसला. नजरेला नजर मिळताच ते हसले आणि अदृश्य झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गुरुवार ही विश्वासाची परीक्षा असते. उपवास म्हणजे भूक नाही, संयम असतो. गरज असताना गुरु स्वतः मदतीला येतो. श्री स्वामी समर्थ भक्ताला कधीच उपाशी ठेवत नाही. जो गुरुवार स्वामींवर बार टाकतो त्याचा संसार श्री स्वामी समर्थ चालवतात. श्री स्वामी समर्थ. आणि त्या दिवसानंतर सावित्रीच्या आयुष्यात कधीच तक्रार उरली नाही. संकट आली पण भीती नाहीशी झाली, कारण तिला उमगलं होतं, स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, तर चालतं बोलतं सत्य आहे. जेव्हा माणूस